नमस्कार, आपलं माहितीगर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा म्हाडाकडून काही सदनिकांसाठी लॉटरी ड्रॉची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. लोकमतमध्ये जर आपण बघितलं, आजच्या लोकमतमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात आहे जी लास्ट लॉटरी ड्रॉ झाली जेव्हा म्हाडाचे जे सभापती आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं होतं की तातवडेमध्ये काही सेकंड फेजमध्ये काही फ्लॅट्स आहेत 2 BHKचे, ते आत्ता ह्या स्कीममध्ये अवेलेबल झालेले आहेत. जाहिरात प्रसिद्ध आज झालेली आहे आणि ह्यात जर आपण बघितलं तर 2 BHKचे फ्लॅट आहेत 65.50 लाखापासून त्यांची किंमत आहे मध्यम उत्पन्न गटासाठीची. ओके, तर याची ऑनलाईन अर्जाची सुरुवात जी आहे 27/4/2026 पासून होणार आहे. म्हणजे उद्यापासून ह्याची दुपारी 1:30 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन रक्कम किंवा जे EMD अमाऊंट भरायचं आहे ते 29/4/2026 पासून सुरू होती आणि शेवटची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी 31/5/2026. ओके, मेच्या एंडपर्यंतची डेट आहे आणि पेमेंटसाठी सुद्धा 1/6/2026 म्हणजे 1 जूनपर्यंतची वेळ आहे. RTGS किंवा NEFTसाठी 2/6/2026ची वेळ आहे. ओके, ते कार्यालयीन वेळेपर्यंत बँकेच्या. आणि सोडतीचा स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे 22/6/2026ला. म्हणजे जे ड्राफ्ट ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये जर तुमचं ॲप्लिकेशन एक्सेप्ट किंवा रिजेक्ट झालं असेल तर त्याची यादी जाहीर होते. ती यादी 22/6/2026ला जाहीर होणार आहे. त्या यादीमध्ये जर काही त्रुटी काढल्या असतील तुमच्या ॲप्लिकेशन संदर्भात तर ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला दावे किंवा हरकती दाखल करण्याची 23/6/2026 पर्यंत 1 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आणि फायनल यादी तुमची 30/6/2026ला येणार आहे. जी यादी फायनल असणार आहे, ज्या ॲप्लिकेशन एक्सेप्ट असतील तेच लॉटरीसाठी पात्र असणार आहे. आणि सोडतचा दिनांक दिलेला आहे 8/7/2026 आणि अर्जदारांची जी नावे आहेत जे विनर होणार आहेत त्यांची यादीसुद्धा 8/7/2026ला सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहेत. आता याच्यात महत्त्वाचं आहे की ह्या योजनेमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर प्रत्येक सदनिकेस मोफत 4 व्हीलर पार्किंग आहे. महत्त्वाचं म्हणजे 4 व्हीलर पार्किंग यामध्ये इन्क्लूड आहे. क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, सोलर ऑन ग्रीड सिस्टीम आहे, ओपन जिम आहे, EV चार्जिंगसाठी सुद्धा स्टेशन आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, योगा रूम आहे, इंडोअर गेम एरिया आहे, मेडिटेशन रूम आहे, मुलांसाठी खेळण्याची जागा आहेत आणि त्याच्यात उपकरणंसुद्धा म्हणजे इन्स्टॉलेशनसुद्धा केलेलं आहे खेळण्यात. पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, बेसमेंटसाठी मेकॅनिकल व्हेंटिलेशन सिस्टीम आहे. ओके, तर अशा ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत किंवा अमॅनिटीज आहेत. 80% काम पूर्ण आहे. ताबा जो मिळणार आहे ते जून 2027 पर्यंत ह्याचा ताबा मिळणार आहे. आता योजना काय काय आहेत, कोणत्या इन्कम ग्रुपसाठी आपण अप्लाय करू शकतो. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर 2 स्कीम अवेलेबल आहेत, 932A आणि 932B. सर्वे नंबर सेम आहे, एकाच ठिकाणी आहे. टप्पा दुसरा म्हणजे सेकंड फेज आहे त्या एरियामधली. तर काही LIGसाठी आहे. LIGमध्ये जर बघितलं तर 46 लाख ते 47 लाख यांची किंमत आहे. 59.6 ते 8 ते 60.66 जवळपास 650 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे. 24 एकूण सदनिका आहेत. ह्याच्यात हे रिझर्वेशन कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्ही चेक करू शकता की कोणत्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती फ्लॅट आहेत. आणि 13 फ्लॅट हे जनरल पब्लिकसाठी आहे. ह्यामध्ये 50,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि 708 रुपये हे ॲप्लिकेशन फी आहे. MIG उत्पन्न गटासाठी 75,000 रुपये रक्कम भरायची आहे आणि 708 रुपये त्याचं ॲप्लिकेशन फी आहे. ह्या ठिकाणी 932B मध्ये सगळ्यात जास्त फ्लॅट अवेलेबल आहेत. 768 फ्लॅट आहेत आणि याचा एरिया जर बघितला तर 70.92 जवळपास 750 स्क्वेअर फुटाच्या वरतीचा हा एरिया आहे. 750 स्क्वेअर फूट हा कार्पेट एरिया आहे, ज्याची प्राईस 64,50,000 ते 65,50,000च्या आसपास आहे. ओके, प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये या ठिकाणी फ्लॅट अवेलेबल आहे. 302 फ्लॅट हे जनरल पब्लिकसाठी आहे. त्याचा रेरा नंबरसुद्धा अवेलेबल आहे. ह्याच्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुकचे जे तुमचे डिटेल्स आहेत त्याचे झेरॉक्स तुम्हाला तिथं अपलोड करायचे, कॉपी, फोटोकॉपी, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, ईमेल ID जो की व्हॉट्सअपसह किंवा जो तुमच्या आधारला लिंक आहे तो, तुमचं वय आणि आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट 2018 नंतरचं जे बारकोड असणारं आवश्यक आहे. उत्पन्नाचा पुरावा जो लागणार आहे ते 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीचा म्हणजे लेटेस्टवाला. आणि जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल, तुम्ही वर्किंग असाल तर आयकर विवरणपत्र ITR जो तुम्ही फाईल केलेला असेल त्याचा तुम्हाला कॉपी लागणार आहे. ओके, विशेष सूचना दिलेली आहे की यशस्वी झालेल्या उमेदवारांनी तात्पुरते देणगीपत्र झाल्यानंतर अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेचा 1% रक्कम हे जेव्हा विनर होणार आहे त्यानंतरचा हा विशेष सूचना दिलेली आहे की जर तुम्ही लॉटरी विनर झाला तर तुम्ही लॉटरी विनर झाल्यानंतर तुम्हाला जर देकारपत्र दिलं गेलं आणि तुम्ही नंतर सांगितलं की मला सदनिका नको आहे तर ती रद्द करताना तुम्ही जेवढी अनामत रक्कम भरलेली आहे त्याचा 1% रक्कम ही कमी केली जाईल आणि उर्वरित रक्कम
विदाऊट व्याज तुम्हाला रिटर्न केली जाईल. यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन नियमानुसार जे काही स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन असेल, GST असेल किंवा भूईभाडं, आवश्यक ते देखभाल शुल्क, मेंटेनन्स जर असेल तर तो तुम्हाला अदा करायचा आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे बेसिक. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती housing.mahada.gov.in यावर तुम्ही बघू शकता. डिटेल्स तुम्हाला क्विक लिंक्समध्ये बुकलेट अवेलेबल होणार आहे, तेव्हा तुम्हाला डिटेल रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघायला भेटेल किंवा चॅनलवर सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनची व्हिडिओ बघायला भेटेल, तेही तुम्ही रेफर करू शकता. ह्यात उत्पन्न गट LIG म्हणजे 9 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे आणि MIG म्हणजे 12 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे, ते 2 गट आहेत. LIGचा जो उत्पन्न गट आहे जर आपण बघितलं तर आताच्या स्कीममध्ये जर तुम्ही 9 लाख जरी उत्पन्न असेल, तुम्ही LIG मध्ये जर मोडत असाल तर तुम्ही MIGच्या फ्लॅटला सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे हे इथे डिटेलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आता LIG म्हटलं तर अल्प उत्पन्न गट. अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता. म्हणजे हा LIG वाला MIG आणि LIG दोन्हीकडे अप्लाय करू शकतो. EWS मध्ये जर तुमचं 6 लाखापर्यंत उत्पन्न असेल तरी तुम्ही LIG साठी ॲप्लिकेशन करू शकता. जरी ती स्कीम LIGची असेल तरी तुम्ही या ठिकाणी LIG उत्पन्न गटामध्ये फॉर्म भरू शकता. अत्यल्प उत्पन्न गट आहे जो EWS वाला, ती व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न म्हणजे EWS आणि LIG या 2 गटासाठी ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे जर आपण बघायचं म्हटलं तर या पहिल्या 932A साठी EWS आणि LIGचे जे काय आहेत लोक ज्या उत्पन्न गटातले ते ॲप्लिकेशन करू शकतात आणि 932B मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी आहे, ह्या गटामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. LIG वाले आणि MIG वाले जे 2 ग्रुप आहेत ते ॲप्लिकेशन करू शकता. ओके, तर याचं महत्त्वाचं जर बघितलं तर याची माहिती पुस्तिका उद्या अवेलेबल होणार आहे दुपारी. तुम्हाला ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवर म्हाडाच्या या ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची आहे, ती प्रोसेससुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. काय काय डिटेल्स लागणार आहे, डिटेल व्हिडिओ आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा म्हाडाकडून सुद्धा अपलोड आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. स्किप एंटर करून या ठिकाणी स्टार्ट नाववर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड नाही, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथून रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, तर ही होती त्याची बेसिक माहिती जी ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध झालेली आहे. ह्याच्यात जर बघितलं तर लोकेशन कुठं आहे, लोकेशन बघायचं म्हटलं तर ताथवडेमध्ये आहे. हा जो मुंबई बेंगलोर हायवे आहे, मुंबई बेंगलोर हायवेलाच बाजूलाच या ठिकाणी म्हाडा ताथवडे म्हणून आपल्याला इथे गुगलला लोकेशन दिसतं. हा रोड आहे, हे लोकेशन आहे. ABC ह्या 3 बिल्डिंग आहेत, या फेज 2 मध्ये म्हाडाकडून आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या बिल्डिंग आहेत. पण जर बघितलं त्याचं कम्प्लिशन 2027 जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. ओके, आणि याचं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर सॅम्पल फ्लॅट सुद्धा म्हाडाने अवेलेबल केला की तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणते फ्लॅट आहेत, कसे आहेत, अमेनिटीज, सगळ्या गोष्टी तुम्हाला जाऊन तिथं बघण्याची संधी ह्यावेळेस म्हाडाने उपलब्ध करून दिलेली, कारण स्पेशली म्हाडाने हा फ्लॅट डेव्हलप केलेला आहे. लोकेशन म्हटलं तर हे लोकेशन आहे, तुम्ही जर बघितलं तर बेंगलोर मुंबई हायवेच्या बाजूलाच ह्या ठिकाणी हा बिल्डिंग आहे. 3 बिल्डिंग ज्या दिसतात ह्या सेकंड फेजमध्ये आहे. ओके, तर हे लोकेशनचा डिटेल्स आहे. महारेरावर जर आपण गेलो तर महारेरावर सुद्धा बाकी डिटेल्स आहे. या ठिकाणी 2026 होतं, तर प्रपोज कम्प्लिशन हे रिवाईज झालेलं आहे, ते 2028 आहे. पण म्हाडाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हे फ्लॅट जून 2027 पर्यंत रेडी आणि पोझिशन भेटणार आहे. ओके, तर याच्यात बाकी जास्त डिटेल आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार नाही आहे. आपण ॲडव्हर्टाईजमेंट साठी स्पेशली हे व्हिडिओ बघतो की जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे. पण ह्या अशा प्रकारच्या बिल्डिंग आहेत. A1 A2 A3 ही ऑलरेडी कमर्शियल प्लस म्हाडा बिल्डिंग आहे, ही कोपऱ्याची जी आपण त्या लोकेशनमध्ये बघितली. तर ह्या बिल्डिंगमध्येच ते सेकंड फेजवाले फ्लॅट असणार आहेत. ओके, आणि यात महत्त्वाचं आहे फ्लॅटचं स्ट्रक्चर आपण बघूया. महत्त्वाचं ते की कसं फ्लॅटचा प्लॅन आहे. प्लॅन जर बघितला तर एंट्रन्स लॉबी आहे, या ठिकाणी हा लिव्हिंग रूम आहे, बाजूला किचन आहे, किचनला ड्राय बाल्कनी दिलेली आहे, कॉमनचं टॉयलेट आहे ओके ह्या बाजूला, आणि एक बेडरूम आहे, कॉमन बेडरूम. त्याच्यानंतर मास्टर बेडरूम आहे, मास्टर बेडरूमला सुद्धा बाल्कनी अवेलेबल आहे आणि टॉयलेट आहे, आणि लिव्हिंग रूमला सुद्धा एक बाल्कनी अवेलेबल केलेली आहे स्क्वेअरमध्ये. ओके, तर अशा प्रकारचा छानसा प्लॅन आहे. तुम्ही जर ॲप्लिकेशन करणार असाल तर अमेनिटीजसुद्धा तुम्ही बघितलेल्या आहेत, काय काय अमेनिटीज अवेलेबल आहेत. तुम्ही जर प्लॅन करत असाल तेवढ्या प्राईजमध्ये, जर तुम्हाला अफोर्डेबल प्राईज वाटत असेल तातडीमध्ये, तर तुम्ही सॅम्पल फ्लॅटला एखादी व्हिजिट करून बघू शकता. रजिस्ट्रेशन करून ठेवा ॲप्लिकेशन करण्यासाठी, वेळ आहे. तुम्ही साईट व्हिजिट करू शकता, किंवा आपणही जर साईट व्हिजिट केली तर नक्की चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर ही आहे एप्रिल 2026 मध्ये म्हाडाकडून आलेली जाहिरात. बऱ्याच घरांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे, 768 एकाच ठिकाणी आहे दोन्ही पण. तर चेक करा बाकी डिटेल्स, त्या ताथवडेमधले प्रॉपर्टी रेट काय आहे, म्हाडाने प्राईस केलेली जी प्राईस दिलेली आहे ती प्राईस चेक करा, अमेनिटीज चेक करा. साईट व्हिजिट 100% ॲप्लिकेशन करणार असाल तर एकदा साईट व्हिजिट करून बघा. तुम्हाला फ्लॅटसुद्धा बघायला भेटणार आहे, तुम्हाला
फ्लॅटचं जर स्ट्रक्चर किंवा प्राईसमध्ये आवडलं तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा रेग्युलर अपडेटसाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण रेग्युलर साईट व्हिजिटचे जे काही व्हिडिओ असतील किंवा ज्या काही म्हाडाकडून अपडेट येत असतात त्या नक्की आपण चॅनलवर शेअर करत असतो, जेणेकरून ॲप्लिकेशन करताना तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. आणि आपण इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं चॅनलचं पेज आहे, तुम्ही तिथेही फॉलो करू शकता. आपण 1 to 1 जर काही क्वेरी असेल तर तिथेही आपण त्या क्वेरींना रिप्लाय करत असतो. बऱ्यापैकी जे फॉलोअर्स आहेत ते तिथं सुद्धा क्वेरी विचारत असतात, तर नक्की तिथेही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला 1 to 1 फीडबॅक देता येईल. किंवा बाकी जे साईट व्हिजिट आहे त्याच्या व्हिडिओसुद्धा अपलोड आहे, त्याही नक्की चेक करा. थँक्यू.